स्वराज्याची दुसरी गादी, राजर्षी शाहू महाराजांचा वारसा, कुस्तीची पंढरी अशी ऐतिहासिक ओळख म्हणजे कोल्हापूर जिल्हा। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात कोल्हापूरचे राजकीय वजन देखील वाढलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या संजय मंडलिक यांचा पराभव झाला। कोल्हापूरच्या जनतेने शाहू महाराज छत्रपती यांना खासदार बनवलं। आता उत्सुकता लागली आहे ती विधानसभेची। अवघ्या 3 महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे। त्यामुळे आपला पुढचा आमदार कोण असणार अशी चर्चा कोल्हापूरच्या जनतेत सुरू झाली आहे। 2 वर्षात झालेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे, पक्षफुटींमुळे आणि लोकसभा निवडणुकीमुळे अनेक समीकरणं बदलली आहेत। कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील हाच प्रश्न आणि बदललेल्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर पाहूयात कोण असू शकतात कोल्हापूरचे पुढचे आमदार। कोल्हापूर शहरापासून सुरुवात केल्यास काँग्रेसतर्फे करवीरमधून दिवंगत आमदार PN पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांचं नाव जवळपास अंतिम मानलं जातं। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून इथे माजी आमदार चंद्रदीप नरके हे पुन्हा प्रयत्न करणार हे नक्की। कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसकडून शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे। पण ऐनवेळी उमेदवार न मिळाल्यास विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना संधी मिळू शकते। महायुतीमध्ये नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रणशिंग फुंकला आहे। ही जागा शिंदे सेना सोडणार नाही असा दावा त्यांनी केला आहे। कोल्हापूर दक्षिणमधून यंदाच्या वर्षी काँग्रेसकडून ऋतुराज पाटील मैदानात असतील, तर भाजपकडून अमोल महाडिक किंवा शौमिका महाडिक असू शकतात। कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय घाटगे यांच्या नावाची चर्चा आहे। तर भाजपकडून उमेदवारीच्या प्रयत्नात असलेले समरजित सिंह घाटगे हे बंडखोरीही करू शकतात। भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या राधानगरी मतदारसंघातून शिंदे सेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना महाविकास आघाडीतून माजी आमदार KP पाटील किंवा AY यादव आव्हान देऊ शकतात। चंदगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचं तिकीट निश्चित मानलं जातं। तर भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांच्या नावाची चर्चा आहे। तर मवियामध्ये सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच उमेदवार असेल असं दिसतं। त्यामुळे दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांच्या नावाची चर्चा आहे। याशिवाय माजी सभापती अमरसिंह चव्हाण जोरकस प्रयत्न करीत आहेत। शरद पवार ऐवजी मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यास दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्यास जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे हे उमेदवारीसाठी उत्सुक आहेत। इकडे शिरोळमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे महायुतीतूनच उमेदवारी करू शकतात। पण भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजपचे माधवराव घाटगे हेही इच्छुक आहेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार उल्हास पाटील यांचं नाव चर्चेत आहे। इचलकरंजीत विद्यमान अपक्ष आमदार प्रकाश आवडे विरुद्ध भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर अशीच लढत होऊ शकते। महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे मदन कारंडे, काँग्रेसचे राहुल खंजिरे, संजय कांबळे, संजय तेलनाडे हे प्रमुख चर्चेत आहेत। हातकणंगलेत विद्यमान काँग्रेस आमदार राजू आवळे यांच्या विरोधात महाविकास आघाडीतूनच बंडखोरी होण्याचं चित्र आहे। राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू आवळे आणि शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिंडचेकर यांच्यापैकी पहिली बंडखोरी कोण करणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीकडून सध्या तरी अशोकराव माने यांनी लोकसभेला खिंड लढवल्याने त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होईल असं वाटत नाही। शाहूवाडीमध्ये विद्यमान आमदार विनय कोरे यांच्या विरोधात पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सत्यजित पाटील सरुडकर हेच असू शकतात। कोरेंशिवाय करणसिंह गायकवाड, रणवीरसिंह गायकवाड हेही महायुतीकडून इच्छुक आहेत। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा महाराष्ट्र अपडेट्सचा हा आढावा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट्स या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।